नाशिकमध्ये एकीकडे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चालू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या त्याच उमेदवारांना नेत्यांना मात्र पोलिसांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत। नाशिकात राजकीय गुन्हे दाखल असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात। त्यामुळे पोलिसांचा वापर करून भाजप शिवसेनेवरती दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे। गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये विजय रहाटकर यांच्या मेळाव्यामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। त्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सभागृह नेते सुधाकर बडगुजर, महिला नेत्या सत्यभामा गाडेकर आणि सुनील जाधव यांना आज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं। मात्र या प्रकरणातील भाजप कार्यकर्त्यांना पोलीस अभय देत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। या विरोधात पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा सेनेने दिला। महानगरपालिका निवडणूक आहे त्या संदर्भाने जे राजकीय जे पुढारी आहेत त्यांच्यावरती जे राजकीय गुन्हे दाखल आहेत तर ज्या प्रोसिजर प्रमाणे आपण त्यांना प्रतिबंध कारवाईसाठी पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे। विदर्भ आणि मराठवाडा तोडण्याची जी काही भाषा जेव्हा केली होती, जे आंदोलन आम्ही केलं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भातली जी केसेस आमच्यावर चालू आहे त्या संदर्भात आम्हाला फक्त शिवसेनेच्या लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जे ज्यांच्यावर केसेस झाल्या, परंतु आम्ही क्रॉस कंप्लेंट दिलेली होती। क्रॉस कंप्लेंटच्या दिल्यानंतर समोरच्या पार्टीलाही बोलवलं पाहिजे, तर भाजपाचा एकही पदाधिकारी या ठिकाणी दिसत नाही। म्हणजे याच्यावर तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे आणि खास करून नाशिककरांनी ओळखून घेतलं पाहिजे की सत्तेचा गैरवापर हे लोक कसे करतात।